कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वैजू सेवा असं कधी होणारच नव्हतं, ते माझ्यापासून लांब गेल्याचं दुःख का होतंय मला? का हे अश्रू थांबत नाहीये? मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे। थँक्यू सो मच आटोपो। एक नाही एक दिवस हे घडणारच होता। माझं हे बाबड सपन कधी ना कधी मोडणारच होतं। मग ह्या समजायचं का त्रास होतोय मला? मी माझ्या स्वप्नात एवढे रोळले होते की खरं काय आणि खोटं काय याचं भान हरपून गेले होते। पण आज मला माझी खरी जागा समजली। वैजू बा मला नेहमी समजावत आलाय की आपण आपली पायरी कधीच विसरायची नसती। पण माझं चुकलं, मीच माझी पायरी विसरून बसले। पण आता नाही वैजू, हे मंगळसूत्र हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे। काय बी झालं तरी ते माझ्या गळ्यातनं मी काढणार नाही, कायम माझ्या सोबत ठेवणार। मी काय बी झालं तरी माझ्या आयुष्याचं सत्य आदित्य सरांवर ओझं म्हणून कधीच नाही ठेवू शकत, नाही कधीच नाही। कारण त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे। काल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदित्यचा वाढदिवस होता आणि काल त्याच्या आयुष्यात त्याच्या होणाऱ्या जोडीदाराचा प्रवेश सुद्धा झालाय। ही आहे किर्लोस्करांची थोरली सून अनुष्का। आज आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या सगळ्यांकडूनच आपल्या स्टाफला ही गिफ्ट तुमच्या हातून द्यावी असं मला वाटतं। प्लीज थँक्यू। पारू, तुला तर स्पेशल गिफ्ट मिळालं पाहिजे का? एक सेकंड हा। सावित्री आत्या, एक मिनिट, स्पेशल कशाला? नाही आदित्य, ती असेल तुझी मैत्रीण, पण या घरात नोकर म्हणूनच काम करते ना। काही गरज नाहीये स्पेशल गिफ्ट द्यायची, यातलंच दे काहीतरी। दामिनी काकू, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात पहिले गिफ्ट पारूनी मला दिलं होतं। भारत आदित्य सरांचा वाढदिवस आहे ना, मग आपण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना। ऍक्च्युली काय झालं की पारू रोज जास्वंदीचं फूल घेऊन येते माझ्यासाठी, आणि नेमकी काल ती विसरली, म्हणून मी तिच्या बोटातली ही अंगठी गिफ्ट म्हणून काढून घेतली। आदित्य,
मान्य आहे पारू तुझी मैत्रीण आहे, पण एखाद्या मुलीच्या हातातून अशी अंगठी काढून नसते घ्यायची. तू प्लीज तिला तिची अंगठी परत कर. पण पारूला काही प्रॉब्लेम नव्हता हो ना पारू? आदित्य, अनुष्का म्हणते ते बरोबर आहे. एखाद्या मुलीच्या हातातली अंगठी काढून अशी पटकन आपल्या बोटात नाही घालायची. तू परत कर तिची अंगठी. ओके. पारू, अगं तुझं गिफ्ट तरी घेऊन जा. काय गे, आवडलं नाहीये का हे गिफ्ट? पारू अगं काय डोंट वरी, आपण पारूसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊया. ओके. आदित्य, तुला तर माहितच असेल ना पारूला काय आवडतं ते. अरे आपल्याला माहिती आहे ना तिला काय आवडतं. आपण करू मॅनेज. हा या, आपण करूया मॅनेज. मामा प्लीज या. सावित्री आत्या. पारूला काय गिफ्ट दिलंय बघते. पारू, मी तुला 1000 वेळेला सांगितलंय, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आपण आपली पायरी कायम वळखायची. ह्यांच्यामध्ये आपल्यामध्ये लय अंतर या. त्या अंतर वलंडायचा प्रयत्न नाही करायचा. बा मला तूच सांग, यात माझी काय चूक होती? नाही नाही, चूक तुझी नाहीच आहे. सगळ्यात मोठी चूक आपण गरीब होत ना, त्याची चूक आहे. अरे तू 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 आजकाल लय पुढं पुढं करायला लागलीस त्यांच्या. हे बघ, काम झालं सोडून द्यायचं. पंख प्रत्येकाला असतात, पर उंच उडायचा अधिकार प्रत्येकाला नसतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.